कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ऑफिसमध्ये रोहितकडून ऋषीला मिळणारी वागणूक ही खूपच जास्त हीन दर्जाची असते. स्वतः मोठा भाऊ असताना देखील ऋषीचं स्वतःच्याच ऑफिसमध्ये येणं त्याच्या नजरेला खूपच असतं आणि त्यामुळे तो ऋषीकडून आपल्या अपमानाचा बदला हा ऑफिसच्या कामांमध्ये घेत असतो. सध्या नयनतारा आणि ऋषी या दोघांचं कनेक्शन थोडंसं बिघडलेलं आहे. म्हणजे नयनतारा ऋषीवरती रागवलेली आहे, कमळीवरती प्रेम करतो म्हणून, आणि याच गोष्टीचा फायदा इथे रोहितने ऋषीकडून घेतलेला असतो. कारण नयनताराने सांगितलेलं असतं की ऋषीला कुठल्याही मोठ्या मीटिंगमध्ये तू बसू द्यायचं नाही, कारण का बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंगमध्ये ऋषी येणार नाही, कारण तो बोर्ड ऑफ डिरेक्टरचा मेंबर नाही आहे. आणि तेव्हासुद्धा रोहितने त्याला कंपनीपासून आणि त्याचबरोबर त्या मीटिंगपासून दूर ठेवलेलं असतं. कुठल्याही महत्त्वाच्या डिसिजनमध्ये रोहितचं इथे आता स्वतःचंच मत फक्त लक्षात घ्यायचं असं त्याने सांगितलेलं असतं. ऋषीला कुणी काही विचारायचं नाही. कुठल्याही मीटिंगमध्ये डिसिजनमध्ये ऋषीचं मत हे गृहीत धरलं जाणार नाही असं त्याने स्पष्ट केलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, शेवटी अति तिथे माती आणि रोहितचं हे वागणं सतीश काकांपर्यंत पोचलेलं असतं. आणि जेव्हा सतीशला कळतं की रोहित इथे ऋषीबरोबर पर्सनल राग काढत आहे, रोहित ऋषीबरोबर इथे प्रोफेशनल वागत नाही आहे, हे समजल्यानंतर सतीशने आता रोहितच्या रोजच्या या विचित्र वागण्याला दुजोरा न देता, पाठीशी न घालता त्याला आता चांगली समज दिलेली असते. तर इथे सतीश काकांनी रोहितला ऑफिसमधून, नुसतं ऑफिसमधूनच नाही तर कंपनीमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला असतो. कारण इथे प्रोफेशनल कामामध्ये पर्सनल होणं हे त्यांना अजिबात आवडत नाही. कारण त्याच्या या वागणुकीमुळे कितीतरी ऑफिसचं आणि कंपनीचं नुकसान होणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन इथे आता सतीश काकांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. त्यांनी ऑफिसमधलं CCTV फुटेज पाहताच रोहितला कंपनीमधून बाहेर काढलेलं असतं आणि इथे ऋषीला खूपच विचार करून महत्त्वाची पोझिशन दिलेली असते. त्याला कंपनीचा CEO बनवलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता रोहितला त्याची लायकी दाखवून दिल्यानंतर तरी तो सुधारेल आणि चांगला वागेल, या कारणाने सतीश काकांनी घेतलेला हा निर्णय असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे नयनतारा कमळीला म्हणते की कमळी, मला तू अजिबात आवडत नाही, तू इथून निघून जा. हवं तर ऋषीवरच्या तुझ्या प्रेमाची किंमत बोल. तुझी जी काही किंमत असेल ती तू घे आणि सरळ इथून निघून जा. पण प्रेक्षकांनो, कमळीला तिचं बोलणं ऐकून फारच वाईट वाटतं. कारण तिचं आणि ऋषीचं प्रेम हे पैशांमुळे एकत्र आलेलं नाही आहे. ऋषीने कधीच कमळीला मी खूप पैसेवाला आहे आणि तू गरीब आहेस याची जाणीव त्याने कधीच तिला होऊ दिली नव्हती. त्याला तर कमळीचा तो बेधडकपणा आणि तिचा परखडपणा आणि त्याचबरोबर तिच्यातली माणुसकी, तिच्यामध्ये असलेलं लोकांबद्दलचं प्रेम, माया, या स्वभावामुळे कमळी ऋषीला खूपच जास्त आवडली. तेव्हा त्याने विचार केला नाही की ती गरीब आहे किंवा ती गावाकडून आलेली आहे. तिची परवरिश, ती लहानाची मोठी गावाखेड्यात झाली, या गोष्टीचा त्याने विचार केला नाही. त्याने महत्त्व दिलं ते तिच्यातल्या माणुसकीला, तिच्यातल्या व्यक्तीला, आणि म्हणून त्याने तिच्यावरती प्रेम केलं. पण नयनतारा त्यांच्या प्रेमाला इथे आता पैशांमध्ये तोलण्याचा प्रयत्न करते आणि ती कमळीला स्पष्टपणे सांगते की 2 दिवस मी बाहेर गावी चालले, या 2 दिवसांमध्ये तू माझं घर सोडायचं, मला तू दिसली नाही पाहिजे. आणि त्यामुळे इथे कमळीने निर्णय घेतलेला असतो की लवकरात लवकर एखादी छोटीशी खोली बघून इथून निघून जायचं. आणि त्याकरता ती प्रयत्नसुद्धा करत असते. आणि जेव्हा एका ठिकाणी आता कबड्डी कोचिंगचा जॉब तिला देण्यात येणार असतो आणि तिला कळलेलं असतं की तिच्या आईच्या डोक्याचा MRI हा लवकरात लवकर करायचा आहे, कारण तेव्हाच डॉक्टरांना पुढची ट्रीटमेंट करता येईल. MRI करण्यासाठी 30,000 रुपये लागणार असतात, कारण बाकीची ट्रीटमेंट आणि गोळ्या औषधं या सर्वाचा खर्च 30,000 रुपये येणार असतो. आणि डॉक्टरांनी लवकरात लवकर MRI करायला सांगितलेला असतो.
तेव्हा कमळी जाते आणि आता ज्या ठिकाणी कबड्डी कोचिंगसाठी ती गेलेली असते ती मुलं खूपच जास्त आगाऊ असतात. तेव्हा त्या सरांनी तिला सांगितलेलं असतं, मॅडम हे बघा, तुम्ही कोचिंगसाठी इथे आलात पण मुलं खूपच जास्त आगाऊ आहेत. आता पण तुम्ही बघितलंत ना, इथे पैजमध्ये त्या शिक्षकाला 4 तास त्यांनी बाथरूममध्ये कोंडून ठेवलं होतं. बिचाराला पॅनिक अटॅक आला आणि त्याला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. म्हणजे ही मुलं खूपच जास्त आगाऊ आहेत, काही करू शकतात. तेव्हा तुम्ही विचार करा आणि मगच ते कॉन्ट्रॅक्ट साईन करा. एकदा जॉईनिंग झालं की 2 महिने तुम्हाला जाता येणार नाही. तेव्हा कमळी म्हणते, ठीक आहे, मी तयारीत आहे, कुठल्याही संकटाला मी घाबरत नाही. माझ्या आई आणि आबाने शिकवले, संकटाला घाबरून कधीच माघार घ्यायची नाही, लढत राहायचं, निदान प्रयत्न तरी करायचे. मी इथे मुलांना शिकवायला तयार आहे, फक्त मला थोडे पैसे हवे होते. 2 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यानंतरसुद्धा मी काम करेन, पण मला थोडे पैसे हवे होते. तो म्हणतो, ठीक आहे, उद्या या, कॉन्ट्रॅक्ट साईन करा आणि तुमचे पैसे तुम्ही घेऊन जा. तेव्हा आता कमळीला एवढे पैसे मिळालेले असतात ज्याच्यामध्ये तिच्या आईच्या डोक्याचा MRI होऊ शकतो आणि एखादी खोली ती बघू शकते. त्यानंतर कमळीला आता पैसे मिळालेले असतात आणि एका बाजूला तिचं शिक्षण हे सुरूच असतं. आणि तेव्हा इथे ऋषी ऑफिसमध्ये जात असतो. तेव्हा रोहित म्हणत असतो की ऋषी, वेळोवेळी मी तुला कमीपणा देईन, वेळोवेळी महत्त्वाच्या मीटिंगमधून मी तुला बाहेर काढीन. मोठा भाऊ आहे मी, पण तू मला घरामध्ये नको आहेस. हे सगळं माझं आहे आणि माझ्याकडेच राहिलं पाहिजे. तेव्हा त्याचं म्हणणं असतं की तू माझी कॉलर पकडली होतीस ना, त्या गावच्या कमळी आणि तिच्या आईसाठी तू माझ्यावरती हात उगारलास, पण आता याची शिक्षा तुला मिळणार. बरं झालं आईने मला जाता जाता सांगितलं की ऋषीला सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करू नको म्हणूनच आता या संधीचा मी फायदा उचलणार आहे आणि प्रत्येक मीटिंगपासून मी तुला दूर ठेवणार आहे. तेव्हा इथे ऋषी काहीच बोलत नाही, तो गप्प असतो, कारण त्याला आता कुणाचंही मन दुखवायचं नसतं. आणि तेव्हा इथे ऋषी म्हणतो, मला इंटरेस्टसुद्धा नाही आहे, माझं काम करण्यातच मी खुश आहे. आणि एखाद्या एम्प्लॉईप्रमाणे त्याला काम दिलेलं असतं. ऑफिसमध्ये यायचं, 9 तास इथे ऑफिस आवर्सपर्यंत काम करायचं आणि निघून जायचं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो सारखा ऋषीला कमीपणा देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ऋषीला राग येत असतो, त्याचा कॉन्फिडन्स लेवल हा कमी करण्याचा प्रयत्न वारंवार सुरू असतो. तेव्हा इथे सतीश काकांना या सगळ्या गोष्टी कळत असतात. ते वारंवार घरामध्ये रोहितला समजावत असतात की ऋषी तुझा लहान भाऊ आहे, रागाच्या भरामध्ये तुम्ही एकमेकांना ज्या गोष्टी बोलता त्या पर्सनल लेवलवरती तुम्ही ठेवा, प्रोफेशनल लेवलला त्या नेऊ नका. घरामध्ये सुद्धा एकमेकांना समजून घ्या. अरे तुम्ही कुणी दुश्मन नाही आहात, तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात. तेव्हा झालं गेलं सगळं विसरून आनंदाने तुम्ही राहू शकत नाही का? आणि रोहित, प्रत्येक वेळेला इगो आड आणायचा नाही. जर इथे ऋषी चुकला तर समजव त्याला हवं तर ओरड, पण हा असं ऑफिसच्या ठिकाणी त्याच्यावरती राग काढू नकोस. मी ऑफिसमध्ये येत नसलो तरी गोष्टी माझ्यापर्यंत पोचत नाही असा त्याचा अर्थ नाही. मला सगळं काही माहिती असतं. वेळीच तू आवरच स्वतःला. इथे ऋषीलासुद्धा महत्त्वाच्या मीटिंगमध्ये इन्व्हॉल्व करून घे, कारण ऋषी किती शार्प आहे, किती मोठा डिसिजन मेकर आहे, किती आयडियाज असतात त्याच्याकडे, हे मी तुला सांगायला नको. ऋषी ऑफिसमध्ये आला होता तेव्हा किती फरक पडला होता, किती मोठी डील त्याने क्रॅक केली होती. कितीही मोठी सिच्युएशन असू दे कठीण, तो प्रत्येक सिच्युएशन अगदी व्यवस्थितरित्या हँडल करतो. त्यामुळे तू आता त्याचा राग करू नकोस आणि ऑफिसमध्ये त्याला महत्त्वाच्या मीटिंगपासून दूर ठेवू नकोस. माझं ऐक तू. पण रोहित तरीसुद्धा ऐकायला तयार नसतो. तेव्हा इथे सतीश काकांनी एक युक्ती केलेली असते. ऑफिसमध्ये जेवढे CCTV फुटेज असतात त्याचा ॲक्सेस त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये घेतलेला असतो. जेव्हा इथे रोहित आणि ऋषी दोघेजण एका ठिकाणी असतात तेव्हा कशा पद्धतीने रोहित ऋषीला ट्रीट करतो या सर्व गोष्टी सतीश काकांनी बघितलेल्या असतात. आणि त्याचबरोबर ऋषीचा होणारा हा सातत्याने अपमान आपल्या भावाकडून त्याने सहन करावा असं त्यांना अजिबात वाटत नाही. आणि त्यामुळे इथे सतीश काकांनी ऑफिसमध्ये जाऊन आता एक मोठा निर्णय घेण्याचं ठरवलेलं असतं. सतीश काका म्हणतात की ऋषी आता गप्प आहे, त्याच्या ह्या गप्प राहण्याला दुबळेपणा समजतायत हे लोक. रोहित जे करतोय ते चुकीचं आहे. आत्तापर्यंत रोहितने इतक्या वर्षामध्ये ऑफिसमध्ये जाऊन कंपनीमध्ये जाऊन काय इम्प्रूव्हमेंट आणले, पण इथे माझा मुलगा ऋषी 2 महिने फक्त गेला आणि त्याने सगळ्यात मोठी जी डील होती ती स्वतः जाऊन क्रॅक केली. त्यामुळे इथे लोकांना ऋषी हवा आहे, रोहित नाही. त्याचं हे रूड बिहेवियर,
कधीतरी आपली कंपनी डुबवणार आहे असं सातत्याने सतीश काकांना वाटत असतं आणि म्हणूनच ते ऑफिसमध्ये जातात आणि त्याचबरोबर बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग बोलावतात लवकरात लवकर आणि त्याच्यामध्ये सगळे डिरेक्टर असतात, ऋषी असतो आणि रोहितसुद्धा. आणि तेव्हा सतीश काका म्हणतात की मला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला इथे बोलावले. आज मी CEO पदासाठी एका व्यक्तीची निवड केलेली आहे. मला असं वाटतं CEOचं पद हे मी माझ्याकडे न ठेवता आता एका वेगळ्या यंग जनरेशनकडे दिलं पाहिजे आणि म्हणूनच मी माझं CEO पद हे माझ्या मुलाकडे. तेव्हा इथे रोहितला वाटतं मला दिलं की काय, पण नाही, ते दिलेलं असतं ऋषी सतीश इनामदारकडे. तर CEOचं पद हे ऋषीकडे दिल्यानंतर सगळ्यांनाच आनंद होतो, मात्र रोहितला राग येतो. तो म्हणतो बाबा नाही ठीक आहे, पण एवढा मोठा डिसिजन आई नसताना तुम्ही कसा काय घेतला? ती MD आहे ना. तो म्हणतो हा मग काय झालं, तिला MD होण्यामागे माझासुद्धा सपोर्ट आहे ना. तसं मी CEO आहे आणि माझं पद मी कुणाला द्यायचं हा माझं वैयक्तिक मत नाही असू शकत का? आणि त्याच्यासाठी मी माझ्या मुलाचीच निवड केली आहे आणि तोसुद्धा तेवढा कॅलिबर आहे, तेवढा हुशार आहे, डिसिजन मेकर आहे. त्यामुळे मी ऋषीची निवड आता इथे CEO पदासाठी केलेली आहे असं सांगितल्यानंतर ती खुर्ची आणि त्याचबरोबर ते पद तिला दिलेलं असतं. तेव्हा इथे ऋषी खरं तर आपल्या वडिलांना नकार देणार असतो, पण ज्या पद्धतीने ते पद त्याला देण्यात आलेलं असतं त्याला आपल्या वडिलांचा आनंद हिरावून घ्यायचा नसतो. आणि अशा रीतीने रोहित जेव्हा मध्ये मध्ये बोलत असतो ना, तेव्हा सतीश काका म्हणतात अजून एक महत्त्वाची गोष्ट, मी इथे रोहितला जोपर्यंत नयनतारा इथे येत नाही तोपर्यंत मी रोहितला ऑफिसमध्ये येऊ देणार नाही. त्याला मी सांगतोय की तू नयनतारा असेपर्यंतच ऑफिसमध्ये यायचं, ती जेव्हा नसेल ना तेव्हा तू ऑफिसमध्ये यायचं नाही. ती सध्या इथे नाही आहे, ती जेव्हा येईल मी तिच्याशी डायरेक्टली बोलेन, पण आता ती येईपर्यंत ऑफिसमध्ये पायसुद्धा ठेवायचा नाही असं सतीश काकांनी स्पष्ट शब्दामध्ये रोहितला सांगितलेलं असतं आणि कंपनीमधून त्याला जायला सांगितलेलं असतं. आणि त्यानंतरला इथे आता ऋषीला CEOच्या खुर्चीवरती नेऊन त्यांनी मानाने बसवलेलं असतं. त्यामुळे इथे आपल्या मुलाचा होणारा हा अपमान सतीश काकांना सहन होत नाही. त्यामुळे असे राईट्स त्याच्या हातामध्ये दिलेले असतात जिथून आता रोहित काय स्वतः नयनतारासुद्धा ऋषीला उठू शकणार नाही. आणि हे काम सतीश काकांनी इथे आता कंपनीचा CEO म्हणून तर केलेलंच असतं, पण एक बाप म्हणून सुद्धा त्यांनी आपल्या मुलासाठी हा निर्णय घेतलेला असतो.